आज ईश्वरीचा शाळेतून येताना वेगळाच हट्ट चालू होता. दररोज सायकलवर बसवून येणारी माझी लेक ना आज सायकलवर बसायला अजिबात तयार नव्हती. कसं बसं घरी आणलं तिला. घरी आणल्यानंतर दिवसभर आमचं असं खेळणं चालू असतं. ते पण खेळण्यांसोबत नाही, ह्या वेगवेगळ्या वस्तूंसोबत. म्हणजे ज्या वस्तू खेळायच्या नसतात ना त्या वस्तूंसोबतच तिला खेळायचं असतं. असंच दिवसभर चालू असतं. दुपारच्या जेवणामध्ये मस्त अशी शेवयाची खीर बनवलेली, कारण ना दोघीच जेवायला होतो. असं संध्याकाळची वेळ होते. मग संध्याकाळच्या वेळी दिवाबत्ती करून आम्हाला आज जायचं होतं मंदिरात. आता मंदिरात गेलो की प्रसाद तर भेटतोच. मग प्रसाद घेऊन घरी आलो. घरी आल्यानंतर ईश्वरीला जायचं होतं तिच्या फ्रेंडच्या बड्डेला. आता बड्डेसाठी फ्रेंडच्या गिफ्ट आणायला गेलो तर तिला तिथे दिसलं किंडर जॉय. मग ते घेऊन ती घरी आली. आता किंडर जॉय मधली अर्धी वाटणी तर मम्मालाच देते माझी लेक. मग दोघींनी मिळून किंडर जॉय एन्जॉय केलं. मग लागले जेवणाला. जेवणामध्ये बनवलेली शेवग्याची आमटी, भात आणि लगेचच वड्या बनवायला घेतल्या. तर आळूची पानांच्या वड्या मी कालच बनवून ठेवलेल्या, पूर्ण तयारी झालेली, फक्त तळायच्या बाकी होत्या. म्हणून लगेचच पीस करून घेतले. आता हे पीस ना खूपच छान झालेले. काल ते गरम गरमच कापले त्यामुळे तुटलेले, पण आज व्यवस्थित झालेले. लगेचच तळायला घेतलं. आता म्हटलं एक टिश्यू अंतरावा पहिला प्लेटमध्ये, नाहीतर तेलकटच पदार्थ होणार हा पूर्ण. एवढ्या छान वड्या बनवल्या, पण त्याच्यात एक गोष्ट घालायची विसरली, ते पण म्हणजे सफेद. ते तरी पण छान झालेलं. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.